हाय हॅलो नमस्कार। तर इथे खूप सारे तुम्हाला डब्बे दिसत असतील। तर हे वाण आणलेलं आहे मी। हळदी कुंकू आपला सुरू झालेला आहे 14 तारखेनंतर, म्हणजे मकर संक्रांतीपासून आपला हळदी कुंकू सुरू होत। तर हा 15 तारखेचा व्हिडिओ आहे। आदल्या दिवशी बुधवारी मी हे सगळे डब्बे काढलेले, कारण मला त्याच्यावरती हळदी कुंकू लावायचा होता आणि त्या डब्याच्या आतमध्ये थोडे तांदूळ टाकायचे होते, कारण रिकामे डब्बे द्यायचे नसतात, म्हणजे रिकामी कुठलीही गोष्ट द्यायची नसते। आणि हे सुवासनीचं वाण होतं, त्याच्यामुळे मी थोडेसे तांदूळ टाकले आतमध्ये आणि हळदी कुंकू लावल्यावरती। तर इथे मला मुलं माझी मदत करतात आहे, कारण खूप डब्बे होते। जवळजवळ 4 डझन मी डब्बे आणलेले, कारण मैत्रिणी पण तेवढ्याच होत्या जेवढ्या मी सुवासनींना सांगणार होती। तर त्यामुळे आणि थोडे जास्तच आणले, कारण कमी नको पडायला, उरले तर मी रिटर्न देणार होती, म्हणजे मी तसं सांगूनच आणलेलं। तर एक 9:30 वाजलेले आणि आम्ही जेवून वगैरे झालो। मी सगळं म्हणजे जेवल्यानंतर जी आपली कामं असतात, किचन वगैरे साफ करणं, भांडी वगैरे घासणं, ती मी करत होती। तोपर्यंत मग मुलं थोडे थोडे तांदूळ टाकत होते प्रत्येक डब्यामध्ये। आणि सगळं आवरून झाल्यानंतर मीही आली इथे, कारण भरपूर डब्बे होते, जवळजवळ 4 डझन म्हणजे 48 डब्बे होते। प्रत्येक डब्यामध्ये तांदूळ टाकणं, परत पिशवी वगैरे लावून परत त्याच्यावरती हळद कुंकू लावणं, भरपूर काम होतं। त्यामुळे ती मुलं पण माझ्या मदतीला आली आणि माझं आवरल्यानंतर मग मी हळद कुंकू लावायला घेतला। तर इथे बघा, एक म्हणजे पिशवी वगैरे काढून देत होता, लहान मुलगा होता, तो पिशवी वगैरे काढून देत होता डब्याची, आणि दुसरा मोठा मुलगा आहे त्यामध्ये थोडे तांदूळ टाकत होता। वेगवेगळ्या कलरचे होते डब्बे, खूप सुंदर वाटत होते। वेगवेगळे कलर म्हणजे तिथे तसेच होते की वेगवेगळ्या कलरचे, एकच कलरचे नव्हते। तर हे होलसेलमधून मी आणलेले आहेत आणि ह्या डब्याचा रेट म्हणजे मला एक डबा कितीला पडला तो मी आता रिसेंटली एक व्हिडिओ टाकलेला आहे, वाण आयडिया। तर त्याच्यामध्ये मी काय काय वाण देऊ शकता तुम्ही हळदी कुंकवासाठी, परत या डब्याची किंमतसुद्धा सांगितली आहे की मला एक डबा हा कितीला पडला आणि हा मी कुठून घेतला तेही मी सांगितलेला आहे। आणि हा माझा 3रा हळदी कुंकू आहे। पहिल्या हळदी कुंकवाला मी हळदी कुंकू वाटलेले, दुसऱ्या हळदी कुंकवाला मी पंचपाळ वाटलेले, आणि 3ऱ्या हळदी कुंकूला हे डब्बे आहेत। तर हे डब्बे तुम्ही रांगोळीसाठी किंवा मसाल्यासाठी किंवा इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी ठेवण्यासाठी वापरू शकता, म्हणजे या डब्यांचा काही ना काही हा उपयोग होईलच। ह्या हेतूनेच मी म्हटलं की आपण हळदी कुंकवाला हेच वाण देऊया, आणि मला खूप छान वाटले, आवडले सुद्धा। आणि मी 16 तारखेला म्हणजेच गुरुवारी हळदी कुंकू करायचं ठरवलं। गुरुवार हा माझा खूप आवडता वार आहे, स्वामींचा आहे, महालक्ष्मीचा आहे। तर म्हटलं तो खूप चांगला दिवस आहे गुरुवार, म्हटलं त्याच दिवशी आपण हळदी कुंकू करूया। आणि 14 तारखेला मकर संक्रांतीला पण खूप चांगलं असतं हळदी कुंकू केलेला। पण असं आहे की मी गुजरातला राहते आणि गुजरातला ना मकर संक्रांत ही खूप मोठ्याने असते, पतंगा वगैरे खूप उडवल्या जातात, म्हणजे एकंदरीत जल्लोषाचं वातावरण असतं। तर म्हणून म्हटलं मकर संक्रांतीला नको करायला, कारण लेडीजसुद्धा फ्री नसतात, कारण प्रत्येकीच्या घरी सण असतो, सुगड वगैरे पूजणं, परत सणासुदीला बहुतेक बाहेरसुद्धा जातात। म्हणून म्हटलं आपण निवांतच करूया, जेव्हा मकर संक्रांत झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो, त्यातला एखादा दिवस घेऊया आपण। तर मी 16 तारखेला गुरुवारी केलेला आहे हळदी कुंकू, तो सुद्धा व्हिडिओ मी या व्हिडिओनंतर टाकेल। तर इथे सगळे डब्बे तांदळ म्हणजे सगळ्या डब्यांमध्ये थोडे थोडे तांदूळ टाकलेले आणि एका साईडला केलेले आहेत। आणि इथे ज्या ज्या डब्यांमध्ये तांदूळ भरलेले आहेत ते मी डबे पॅक करत आहे, म्हणजे व्यवस्थित असं त्याला रॅपर करत आहे, जेणेकरून ते कुठं स्क्रॅच वगैरे येऊ नये, व्यवस्थित असे फ्रेश वाटले पाहिजे लेडीजला देताना। तर आता हे तांदूळ वगैरे भरले, तर ह्याच्यानंतर आम्ही हळदी कुंकू लावत होतो। तर हे सुद्धा काम मुलं म्हणाली आम्ही करतो, म्हणजे त्यांना छान वाटत होतं हे हळद कुंकू वगैरे लावणं, परत डब्यामध्ये तांदूळ वगैरे भरणं। तर त्यांना हळदी कुंकू लावता येणार नाही म्हणून या पद्धतीने मी त्यांना करून दिलेलं, आणि छान वाटत होतं, त्यांना मजा येत होती। म्हटलं ठीक आहे, मग तुम्हाला जर कंटाळा येत नसेल तर ठीक आहे, मग तुम्हीच करा। आणि इथे मी सगळे प्लॅस्टिक वगैरे लावलेले आहेत डब्यांना। मी डब्यांना हळदी कुंकू लावला नाही, कारण कसं प्रत्येक लेडीज डबे वापरतीलच असं नाही, ते ठेवतील सुद्धा।
किंवा जेव्हा त्यांना वापरायचं असेल तेव्हा वापरतील. म्हणून मम्मीने प्लॅस्टिकलाच लावलं हळदी कुंकू, कारण कसं मग डब्यांना डाग वगैरे राहू शकतात, हळदी कुंकवाचे उठू शकतात. त्याच्यामुळे मी आणि कसं ते कुठल्या गोष्टीला वापरते आपण सांगू शकत नाही, म्हणजे रांगोळी ठेवायला वापरतील का मसाल्याला वापरतील, म्हणून मग मी प्लॅस्टिकवरच हळदी कुंकू लावला जेणेकरून त्या डब्यांना कोणताही डाग लागणार नाही. तर ह्या पद्धतीने हळदी कुंकू लावून ना पंख्याखाली सुकायला ठेवलेले, म्हणजे जेणेकरून ते हळदी कुंकू लावलेलं आहे ते सुकेल व्यवस्थित असं, कारण ते ओलच होतं. आणि आदल्या दिवशी मी सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या ज्या मला हळदी कुंकाला लागणार होत्या, म्हणजेच नाश्ता वगैरे सुद्धा मी सांगून आलेली, म्हणजे नाश्त्याची ऑर्डर देऊन आलेली. मी नाश्तासुद्धा देते आणि भाकरवडी देणार होती, म्हणजे चिवडा देणार होती. चिवड्याची पण पॅकेट मी 2 आणून ठेवलेली. भाकरवडीच्या 7-8 पॅकेट आणून ठेवलेले. भाकरवडीसुद्धा मी देणार होती, ते मी व्हिडिओमध्ये दाखवेलच. परत समोसाची मी ऑर्डर देऊन आलेली. जवळजवळ मी 60 समोसे सांगितलेले, कारण मैत्रिणी पण तेवढ्याच मी सांगणार होती. परत 3 लिटर मी दूधसुद्धा आणून ठेवलेलं, कारण दुसऱ्या दिवशी खूप घाई गडबड होईल. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी आदल्या दिवशीच आणून ठेवलेल्या. फुलं वगैरे, लाडू, तिळाचे लाडू, परत चिवडा, भाकरवडी, समोसाची ऑर्डर देऊन आलेली. ते सुद्धा मला दुसऱ्या दिवशी मिळणार होते, जो मी टाईम सांगून आलेली. परत ह्या सगळ्या गोष्टी मी करून ठेवलेल्या. आता इथे वाण म्हणजे हळद कुंकू वगैरे लावते आहे, तर हे सगळं मी तयारी करून ठेवली आदल्या दिवशी, कारण दुसऱ्या दिवशी खूप घाई गडबड झाली असती, कारण लेडीजला वगैरे सांगणं, जेवढ्या मैत्रिणी आहेत बोलवायचं आहे मला, जेवढ्या लोकांना तेवढ्या सगळ्यांना सांगणं. अर्ध्या सोसायटीमधल्या होत्या, अर्ध्या होत्या त्या सोसायटीच्या बाहेरच्या होत्या, त्यांना फोन वगैरे करणं. परत घरातली कामं, परत मला डेकोरेशनसुद्धा करायचं होतं घरामध्ये, हळदी कुंकवाचं, रांगोळी वगैरे. ह्याच्यामध्ये खूप वेळ जाणार होता. माझी तयारी, मला नऊवारी घालायची होती. परत नऊवारी घातल्यावर जे काय ज्वेलरी असतात, जो काय मेकअप असतो, केसांचं हेअरस्टाईल वगैरे, ते सगळं करायला मला वेळ भेटणार नाही. म्हणून मी आदल्या दिवशीच मी जेवढ्या जमेल तेवढ्या सगळ्या गोष्टी मी करून ठेवलेल्या. तर फायनली माझं खूप मोठं काम झालं आणि ह्याच्यामध्ये माझ्या मुलाने खूप मदत केली मला, नाहीतर मला खूप उशीर झाला असता झोपायला. जवळजवळ आता 10:30 वाजलेले आहेत, मुलं गेली झोपायला, तर तोपर्यंत मी हे शूट करत होती. डबे वगैरे सगळे हळदी कुंकू आहे तो सुकलाय आणि मग मी ह्या पिशवीमध्ये भरून ठेवले सगळे डबे. आणि हे 48 डबे आहेत, म्हणजे 4 डझन. आणि हे जे तुम्हाला दिसतंय वाण, ते बाजूच्या आमच्या काकीचं आहे. त्या काकी बहुतेक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसल्या असतील, आणि त्यांची एकदा मी ओळखसुद्धा करून दाखवलेली एका व्हिडिओमध्ये, गरब्याच्या व्हिडिओमध्ये. तर हे जे वाण आहे ते मीच त्यांना सुचवलं, म्हणजे त्यांच्या बजेटप्रमाणे त्यांना वाण हवं होतं, कारण त्यांच्यासुद्धा भरपूर मैत्रिणी असतात. जवळजवळ 4 डझन वाण पण त्यांना कमी पडतात, एवढ्या लेडीज त्या बोलवतात. तर हे ना 15 रुपयाला एक असं पडलेलं आहे. सांगताना त्यांनी 22 काय 25 अशी किंमत सांगितलेली, पण 4 डझन घेणार असं सांगितलं. म्हणजे मी जिथून डबे घेतले तिथूनच हे घेतलेलं आहे 4 डझन, आणि हे 15ला एक असं दिलं त्यांनी. तर खूप छान वाटलं मला, आणि मी एक सॅम्पल पीस घेऊन आलेली त्यांना दाखवण्यासाठी, तर त्यांना पण खूप आवडलं. तर हे मी जिथून डबे घेतले ना तिथेच मला हे वाण दिसलं, आणि मी त्यांना सुचवलं की हे खूप सुंदर वाण आहे, लेडीजला देण्यासाठी त्यांच्या उपयोगाची वस्तू आहे. आणि त्यांनाही खूप आवडलं, आणि त्यांचं जे बजेट होतं त्या बजेटमध्ये ते वाण बसलं. आणि हे जे आहे वाण ते आपण दारातही लावू शकतो किंवा देवासमोरही लावू शकतो असं आहे. तर चला, माझी फायनल सगळे डबे वगैरे भरून झाले, सगळे पॅक वगैरे केलेले आहे. आता उद्या आहे हळदी कुंकू, तर भरपूर काम आहे आता उद्या मला. बघू कसं कसं मॅनेज होतं. तर चला भेटूया आता हळदी कुंकवाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.